हॅलो चेक. दोन्ही टीमचे 12th मॅच आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रथमतः जे 12वे खेळाडू अतिरिक्त आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचला. मॅचला होती सुरुवात. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. ओके, सुरुवात होती या पर्वाला. हॅलो चेक. दोन्ही टीमचे 12 मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. 12वे अतिरिक्त खेळाडू. मॅचला या स्पर्धेला सुरुवात होते. दोन्ही टीमचे 12 मॅन. मानाची, अभिमानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची परंपरेची स्पर्धा. चला मॅच चालू करायचं आहे. आमचं पंच आहे तितके तप्तर आपण पंचांचे काम आपण पाहतोय. थँक्यू सो मच. आपण ही स्पर्धा ओम साई MTC या वाहिनीच्या माध्यमातून संपूर्ण आपण कव्हर करतोय. मॅचला होते सुरुवात आणि कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत लॉयन क्रिकेट क्लब जांभूळवाडी नाईकबा चषक 2024 पर्व क्रमांक 2 अस्मितेची आपण ही स्पर्धा पाहत आहोत. गुढीपाडव्याचं औचित्य साधून आज गोड दिवस आणि गोड दिवस आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं आज आपण गोड दिवस कोणामुळे पाहतोय तर हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज आज त्यांच्यामुळेच आपण आज गोड दिवस पाहत आहोत. खऱ्या अर्थानं गुढीपाडवा आज प्रत्येकाच्या घराच्या समोर गुढी उभारली जाते आणि गुढी उभारत असताना अगदी प्रत्येकाच्या अंगणात ते रांगोळी काढली जाते. ह्या काही गोष्टी नक्कीच प्रत्येकाला माहीत हव्यात कारण का सुरुवात तिथूनच झाली रांगोळीची. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज संजय. पहिला बॉल पाहू शकाल, चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये. बॉल चालाय तर सुरुवात तर धमाकेदार फलंदाज करत असताना प्रशांत आणि प्रशांतच्या बॅट मधनं एक्स्ट्रा कव्हर मध्ये झाले थोडीशी गफलत आणि बॉल निघून गेलाय अगदी दन 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 करीत 4 साडी. सुरुवात धमाकेदार, मिळतील 4 चौकार. अशाने फक्त हलकेसा मोमेंट दिला होता बॉलला, दिशा दिली होती आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये थोडीशी गफलत चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाकडनं आणि त्याचा मोबदला मिळाला तो 4 धावेंचा. सुरुवात झाली या स्पर्धेला. शंख फुकले गेलेत. एकदा बोला गणपती बाप्पा. पुढचा बॉल हॅप ट्रॅकर पूल केलाय, जागा बनवली आहे, गॅप शोधली आहे आणि बॉल चालला 1 टप्पा 2 टप्पा सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 चौकार आले ते प्रशांतच्या बॅट मधनं. हवी झाला यार प्रशांत, दादागिरी करतो या सकाळच्या सत्रामध्ये. होऊन तर खूप असतात आणि आदर्श आणि आपण पाहतो या उन्हाच्या रखरखत्यामध्ये उन्हामध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना अगदी गोलंदाजांवरती सुरुवात पासून तुटून पडलाय. रिदम मिळाला त्याला, रिदम मिळालाय परंतु टॅप शॉट केलाय, टपलीचा वापर केलाय. हा बॉल चांगला होता, अगदी लेन बॉल टाकला आणि थोडासा बॅट बॉलचा संपर्क जरूर झालाय परंतु आलाय तो डॉट बॉल. तिसरा बॉल आपण पाहतोय डॉट बॉल. एक्स्ट्रा रन नाही आतापर्यंत. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. हो पुन्हा एकदा वाकले नाहीयेत. कदाचित त्यांना कमरेचा त्रास असेल असं वाटतंय मला सकाळच्या सत्रामध्ये. आणि बॉल चाललाय ते सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक येतोय प्रशांतच्या बॅट मधनं. एक कलात्मक क्रॅकिंग फंटास्टिक चौकार. काय सुरुवात केली प्रशांतनं. तिसरा बॉल आला डॉट. तदनंतर आपण पाहतोय पॉइंट कव्हर मध्ये चुकी होतीये. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग होतीये परंतु लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे आणि डीप मध्ये देखील क्षेत्ररक्षण. सिंगल मिळाली आहे. एकूण मिळतील धावा या बॉलवरती. सिंगल धाव आणि टीमच्या टोटल मध्ये आतापर्यंत धावा झाल्या स्कोरगार्ड वरती. प्रथम बॅटिंग करत असताना गुलमोहर बोत्रेवाडी 13 धावा.
चांगला खेळ आपण बघतोय या सकाळच्या सत्रामध्ये. सुरुवात धमाकेदार केली चौकार, अगदी वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलने, म्हणजे अगदी वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा चौकार जरूर आला, कारण तो कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये होता. पुढचा बॉल टाकण्यासाठी पुणे एकदा सज्ज होतोय. चांगली बॅटिंग, आणि सध्या आपण पाहिलं तर जय हा प्रथम स्ट्राईक लालाय या पहिल्या ओव्हरमध्ये. वाव, फटका चांगला आहे आणि तितक्या ताकदीचा. 1 सेकंड. षटकार आहे, कारण का लाईन टच होता. हो, आम्ही स्वतः पाहिले, लाईन टच आहे. लाईन टच होता अगदी. कॅच त्यांनी परफेक्ट पकडली होती, परंतु त्याला पुढे जायचं होतं थोडंसं, आणि हा कॅच अर्धी लाईन टच आहे. हा षटकार आहे. चांगला आपण फटका पाहिला. कॅच तर जरूर घेतली, कारण तर कॅच वरती अगदी नजर ठेवली, बॉलला येऊन दिलं, आणि थोडासा एक जो पाऊल आहे त्याचा डावा, तो थोडासा अगदी सीमारेषेच्या जवळ आला होता, आणि तदनंतर मिळाला त्या 6 धावा. षटकाची होती समाप्ती, आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा तब्बल झाल्या त्या 19 धावा. चला लगेच सेटरेशन लावून घ्या, कारण की आपल्याला 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल प्रत्येक षटकासाठी, आणि त्याचं आपण नियमाचं जे पालन आहे ते आपण करा. षटकार ठोकला, जबरदस्त आपण महत्वाची सुरुवात केली आहे. फलंदाज प्रशांतने प्रभावित केलं. जयला तशी स्ट्राईक मिळाली, आणि जयने देखील षटकार ठोकला. जशी मिळाली स्ट्राईक तसा षटकार ठोकला. धमाकेदार सुरुवात आपण पाहतोय. प्रथमतः फिल्डिंग घेतली, टॉस जिंकून टीम दक्ष मोठ गलमेवाडी, आणि सध्या धावा दिला पहिल्या षटकामध्ये. P1चं षटक, पॉवरफुल बॅटिंग, दादागिरी केली आहे या मॅच मध्ये. इनिंग्स मध्ये फलंदाजीने सुरुवात धमाकेदार. आवाज फाटत नाही. पुढचा बॉल इथे टाकण्यासाठी दुसऱ्या षटकासाठी विकास यांना बोलले. विकेटचं कोणतंही नुकसान नाहीये, साखरेबाज नाहीये. चांगला खेळ. सध्या दोघांची भागीदारी, साझीदारी ही खूप महत्वाची असते, आणि तेच काम सध्या दोन्ही फलंदाज आत्मविश्वासानं एखाद्याला समजवत घेऊन ते सध्या काम करतायत. नेक्स्ट बॉल, पहिला बॉल विकासचा. P1चं षटक संपलं. दुसऱ्या षटकाला होती ती सुरुवात. वाह, धमाका. बॉल चाला इथे मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. प्रशांतच्या बॅटमधून आलाय हाय अँड हँडसम बॅक 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 बॅगेट्स 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 बॅगेट ठवडीजे. हाफ ट्रॅकर बॉल होता. अगदी हाफ ट्रॅकर वरती मनगटाचा वापर केला, आणि अगदी बॉल मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. कमालीचा स्ट्रोक. 25 धावा स्कोर कार्ड वरती. ओके,
पहिले षटक मार्गस्थ असताना दोन फलंदाजांनी काय आक्रमण बस 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 हॅलो चेक फाईनली खबर पाहिलं तर आणि जयला आपण पाहतोय आतापर्यंत काय प्रभावित केलं प्रचंडने अगदी 3 चौकार आणि 4 षटकार ठोकले त्यांनी आणि दावा झाले स्कोर गार्ड वरती आतापर्यंत प्रशांत आणि चैनी का बैटिंग के लिए इतने आदमी थे 2 आदमी थे हुजूर आणि या 2 फलंदाजांना या सकाळच्या सत्रामध्ये खमखम दबदबा आणि दहशत निर्माण केली आहे आणि गोलंदाजांवरती फक्त आक्रमण सोडलं गेलंय नेक्स्ट बॉल बॉलर तयार ओह ब्लॉकांचा बॉल कॅचची संधी मिडऑन मध्ये उपलब्ध झाली होती लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग होती आणि तोपर्यंत धावा आतापर्यंत 2 धावा पळून काढल्या गेल्यात 2 फलंदाज काय आक्रमण केले गेले षटकाची झाली समाप्ती 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम किती कंप्लीट केल्या गेल्या 2 फलांची दरार दहशत षटकार चौकारांची बोली भाषा षटकार चौकारांचा पाडा हे देखील पाहिलं जातंय 63 धावा जोडे घेते ऑन साइडला बॅटच्या टप्प्यात टप्प्यात कार्यक्रम एकदम लाजवाब ओके ठोगडीचे जयच्या बॅट मधनं तब्बल 4 षटकार ठोकले त्याने टीमची टोटल आपण पाहतोय धावा स्कोर गार्ड वरती अद्याप जोडे घेते हवेमध्ये मिस स्टँडिंग झालाय गप्लस झाली 1-2 मध्ये कॅच अटॅक करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट देखील झाला असता आज जे काही सर्व होतंय ना ते सगळं बोत्रेवाडी टीमच्या बाजूने सगळं होतंय गलमेवाडी आपण पाहतोय विरोधामध्ये फलंदाज बाद झालाय फलंदाज जय बाद झालाय कशा पद्धतीने आपण पाहतोय आणि डायरेक्ट हिट करत असताना फलंदाज झालाय बाद जयनी चांगली बॅटिंग केली 7 दिली होती आणि 7 फोडण्यामध्ये आता यश आले गोलंदाजाला कॅच जरूर घेतली नाहीये परंतु दुसऱ्या रनच्या अटॅम्प्ट मध्ये फलंदाजाला बाद केलंय आणि बॅटिंग साठी आपण पाहतोय सूरज आलेत कित्येक वेळा आपण केल विलियम्स न्यूझीलंड मधून पाहिला परंतु हा पुन्हा एकदा हवाई मार्गाने हवाई सफल हवाई मिळतील त्या 6 कडक बॅटिंग कडक फटकेबाजी
अगदी आपण पाहतोय सकाळचं सत्र चालू आहे. दमट कोमल आपण पाहतोय आजूबाजूला हिरवागार निसर्गमय वातावरण, हिरवीगार झाडींमध्ये षटकार. कमालीची बॅटिंग आतापर्यंत प्रभावित केलं प्रशांतने. आतापर्यंत धावा त्याने बनवल्यात. किती 15 बॉल 43 धावा जमवले गेलेत आणि आतापर्यंत 2 बॉल खेळ बाकी आहेत. कदाचित हा फलंदाज या पहिल्या मॅच मध्ये 50 करू शकतो. अर्धशतक बनवणार का हा देखील प्रश्न आहे. अजून एकाला हो बनवणार. बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर. एवन कॉर्डी बिग हॅसम षटकार. वाह भाई वाह, काय मारतो यार, माही मार रहा है असं आपण कित्येक वेळा पाहिलंय. आणि आता हा फलंदाज डावखोरे आताचा फलंदाज म्हटलं की डोक्याचा ताप, आणि तो ताप आता या गोलंदाजाला या क्षेत्ररक्षकांना झालाय. एका धावेची आवश्यकता आहे. 50 ला होणार का? होते परंतु हवेमध्ये बॉल कॅचची संधी आणि हा कॅच देखील घेतलाय. वेडा आहे वेडा. मी खरं सांगतो, मी वेडा आहे म्हणून फलंदाज एवढं करून काही वेडा आहे. कारण का एक सिंगल त्याला काढून घ्यायची होती मित्रा. रन पण खूप चांगल्या झाल्या होत्या, सिंगल घ्यायची होती आणि या स्पर्धेमध्ये तुझ्या नावावरती ही पहिली 50 झाली होती. हा वेडेपणा कधी कधी काय होतं माहितीये का, मोहर आवरत नाही आणि कधी कोणाला वाटतं की आपण मोठ्या फटक्यानेच 50 कंप्लीट करायची, परंतु असं नसते. क्रिकेट अनित्यचा खेळ असतो. क्रिकेट हा कशा कुठे कद्या पद्धतीने टर्न होईल सांगू शकत नाहीये. चला नेक्स्ट मॅच आपण होणार आहोत आणि नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं आहे. ओम साई गलमेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये पद्मावती सेडेवाडी, दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण यायचं आहे. ओम साई गलमेवाडी आणि पद्मावती सेडेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी या. आणि त्याचबरोबर धावा झाल्या स्कोटगार्ड प्रथम बॅटिंग करत असताना एकूण बोत्रेवाडी टीमनं जमवलं. त्या लाजवाब बॅटिंग केली. 49 धावा प्रशांतच्या बॅटमधून आल्या. सूरजच्या बॅटमधून एकूण 4 षटकार, तो देखील चांगल्या पद्धतीने केला. 7 मिळाली आणि धावा झाल्या स्कोटगार्डवरती एकूण 82 धावा. 83 धावांचं लक्ष आहे आणि टॉस साठी आपण जातोय जिथे चला बॉल जमा करायचा आहे. चला माईक द्या एक सर. जबरदस्त आपण पाहतोय जी साऊंड सिस्टम आहे आणि खऱ्या अर्थानं नेक्स्ट मॅच आपण ओम साई गलमेवाडी आणि त्याच्या विरोधामध्ये पद्मावती सेडेवाडी या दोन संघाच्या दरम्यान मॅच खेळवली जाईल. सेंडेवाडी संघ असणार आहे. चला लगेच त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वेळ जास्त घेऊ नका कारण का अद्याप आपण पाहिलं तर भरपूर वेळ गेलाय आणि टॉस करता आपण जिथे टॉस बॉस मध्ये आमचे आदित्य सूर्यवंशी हे जॉईन होतील आणि हा टॉस केला जाईल. सन्माननीय श्री दिवाजी विठ्ठल मोरे साहेब यांना त्यांना विनंती करतोय की आपण टॉस का बॉस मध्ये रवाना व्हावं आणि या दुसऱ्या मॅचचा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. जाऊया मॅच कडे. तुंबल इथं रंगलं गेलं. चला फलंदाज मैदानामध्ये पाठवा कारण का एक दिवसाचा हा सुख सोहळा आनंदाचा भव्य दिव्य हा क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण पाहत आहोत. आज गुढीपाडव्याचा दिवस, गोड दिवस, प्रत्येकाला गोडधोड माहिती आहे. प्रत्येक जण आज गोड करणार आहे आणि याच दिवसाचं औचित्य साधून आज आपण ही स्पर्धा पाहतोय. नाईक चषक 2024 पर्व क्रमांक 2. हॅलो, जाऊयात लगेच टॉसकडे जिथे आपण पाहतोय खऱ्या अर्थाने आजची स्पर्धा कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन आयोजित श्री नाईकबा चषक 2024 पर्व क्रमांक 2 आपल्या भेटीला आलाय. खूप चांगलं आयोजन आणि या खऱ्या अर्थाने या स्पर्धेतील दुसरी मॅच देखील आपण पाहणार आहोत. एका साईडला आपण पाहिलं तर ओमसाई गलमेवाडी विपक्ष पद्मावती शेंडेवाडी या दोन्ही संघादरम्यानची लढत असेल. इथे आमचे मान्यवर उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते मात्र नॉनिफिकेचा कौल इथे उडवला जाईल. टॉस कोण करेल? येस नक्कीच शेंडेवाडी कॉलेज टॉस उडवला जातोय. मान्यवरांच्या हस्ते टॉस केला गेलाय आणि ते कॉल मात्र लागतोय गलमेवाडी टीमच्या बाजूने. नक्कीच कॅप्टन आपल्या समीर जोडले जात आहेत. आजच्या स्पर्धेबद्दल काय सांगाल आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय. नक्कीच फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. किती धावा नक्कीच रोखल्या जातील कारण फलंदाज देखील आपण पाहिलं हार्ड हिटर फलंदाज देखील आहे त्यांच्या टीम मध्ये. नक्कीच कशा प्रकारे रणनीती आखली जाईल? 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. येस नक्कीच 35 पर्यंत रोखण्याचा निर्णय. टॉस जिंकलाय. खूप चांगला निर्णय तुमच्या बाजूने लागलाय. टॉस मात्र शेंडेवाडी टीमच्या बाजूने नाहीये तरी सुद्धा टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता या मॅच मध्ये? बॅटिंग घेतली असते. येस नक्कीच बॅटिंग करण्याचा निर्णय. किती
50+ 50+ धावा बनवले जातील. मान्यवरांना देखील पुन्हा एकदा विनंती असेल, आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर एक फोटोशूट केलं जाईल. या स्पर्धेची आठवण खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. दुसरी मॅच लगेच आपल्या भेटीला येईल, जिथे आपण पाहिलं तर ओमसा 11 कलमेवाडी विपक्ष लक्ष ठेवलं गेलंय आणि त्या लक्ष्याचा पाठपुरावा करण्यासाठी आघाडीची जोडी आहे मैदानामध्ये लीड करण्यासाठी गेली आहे अशी साडी संजय आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक बदलण्यास साडी धमाकेदार पहिल्या इनिंग्स मध्ये आपण बॅटिंग पाहिली पण दुसऱ्या इनिंगचा खेळ हा पिक्चर आहे आणि या पिक्चर मधला इंटरव्हल तर जरूर झालाय आणि इंटरव्हल झाल्यानंतर कहाणीला एक वेगळं वळण लागतं आणि ते वळण आता काय असणार आहे. पहिला बॉल P1चं षटक आणि पहिल्या बॉल साठी गोलंदाज होतोय तयार. पहिल्या बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फर्स्टला लेंथ बॉल आणि तदनंतर थोडासे उचली आणि आलाय शिवा बॉस आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ते देखील आहेत आणि काही दिवसांमध्येच अगदी मला वाटतं 4-5 दिवस राहिल्याने त्यांच्या असोसिएशनची स्पर्धा एक मोठी लीग स्पर्धा इथे येणार आहे. परंतु आला एक धमाका बॉल चाला इथे सीमा फार A1 क्वालिटीचा कलात्मक ते धक्का लय छक्का षटकार स्पर्धा येणार आहे आणि कित्येक असोसिएशनच्या त्याच्या सहभाग आहे आणि एक असोसिएशन असं बनवलंय जे थक्कड आणि भक्कम असं पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि त्यांचे अध्यक्ष शिवा बॉस. जबरदस्त ती स्पर्धा होणार आहे आणि सगळे टोटल तुम्हाला 101 आयकॉन सगळे तुम्हाला खेळाडू जरूर पाहायला मिळतील. फुल टॉस लॉफ केलाय क्षेत्ररक्षक आहेत तिथे अवेलेबल आणि अवेलेबल असताना परफेक्ट घेतले कॅच बॉल वरती नजर आणि फलंदाज पहिला आक्रमण करत असताना बाद. अगदी 17 ते 18 असोसिएशन एकत्र केलंय आणि प्रत्येक तिथे हिरा असणार आहे आणि प्रत्येक हिरा चमकणार आहे. खऱ्या अर्थानं नक्कीच ती पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि ती जबरदस्त मोठी स्पर्धा होणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 आणि धमाका जरूर होणार आहे. परंतु इथे धमाका होतोय आणि बास झाले ते आशिष पहिला बॉल डॉट आला दुसऱ्या बॉल वरती षटकार कारण का लक्ष मोठं आहे या मॅच आणि त्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी गाडीची जोडी जरूर मैदानामध्ये गेली होती परंतु एक फलंदाज कोसळला गेलाय. आडव्या बॅटनं थोडेसे गपलत झाली आहे. मिडॉन मध्ये मिळाली ती एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने भाई एका दुःखाचे आदित्य काम नाही होणार आहे. एका दुःख्यानं काम होणार नाहीये. मॅचला तुम्हाला जिंकायचं असेल ती फाईट करायचं असेल तर षटकार चौतकारांची अत्याचबाजी करावी लागेल. ओ हो थोडा शरीराच्या थोडासा दूर ठेवलाय आणि पंच सांगतायत की डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. एक धाव मिळते टीमची टोटल आतापर्यंत झाली ती 8 धावा स्कोरकार्ड वरती. जबरदस्त आपण मॅच पाहतोय. कुंभार क्रिकेट असोसिएशन नाईकबा कुंभार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत लाईन क्रिकेट क्लब जांभूळवाडी आयोजित श्री नाईकबा चषक 2024 प्रभाग क्रमांक 2 भव्य दिव्य आयोजन. जबरदस्त आपण पाहतोय स्पर्धा नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी आहे. शरीरापासून आपण पाहिलं तर हे 2 बॉल अगदी पाठी ठेवले थोडेसे दूर ठेवले आणि आलाय तो डॉट बॉल. षटकाची झाली आहे समाप्ती. जमवायच्या आहेत एकूण धावा 83 आणि धावा झाल्या फक्त 8. बॅटिंग करणारच बसले इथे गाठ परंतु कोण मारेल थाट माट या मॅच मध्ये. परंतु असं वाटतंय
आदित्य आदर्श असं वाटतंय की कदाचित हा मॅच एकतर्फा होऊ लढती होऊ शकतो. जर मॅच जिंकायचा असेल तर तुम्हाला बॅटिंग तर करावे लागेल, कारण का मेकच्या इनिंग्स मध्ये आपण पाहिलं प्रशांत आणि राजने धमाकेदार चांगला परफॉर्मन्स दिला. प्रत्येक जण आपला बेस्ट देण्यासाठी येत असतो, प्रत्येक जणाला ते करावं लागतं. बेस्ट दिला नाहीये तुम्ही मॅच हरू शकता, बेस्ट इथून पुढे जरी दिला तरी तुम्ही कमबॅक करू शकता. वेळ अजून संपलेला नाहीये, वेळ गेलेला नाहीये. पुन्हा एकदा थोडासा दूरवर ठेवला, पंचांचा इशारा, टप्पा चांगला आहे, दिशा खराब आहे, आले ती अतिरिक्त अभ्यंतर धाव. एक वाढीनं आपण पाहतोय त्या 9 धावा स्कोरगार्ड वरती. जबरदस्त आपण पहिली बॅटिंग पाहिली आणि आता सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा दूरवर ठेवला, थोडस बाहेर आले फलंदाज, इनसाइड आउट आली ती टिकलर. जबरदस्त आपण पाहतोय अगदी लेन बॉल टाकण्यामध्ये यशस्वी गोलंदाजाला. बॉलर तयार, नेक्स्ट बॉल. ओ हो आडव्या बॅटनं, परंतु एलिव्हेशन कमी आहे. बॉल चालला एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर, मिळतील त्या 4 4 4 4 चौकार. डीजे आपण जाऊया पुन्हा एकदा. जबरदस्त फाईट होती या मॅच मध्ये. ओहो बॅक ऑफ द लाईन, एक्स्ट्रा कव्हर मधून गॅप शोधून काढली आणि डीप एक्स्ट्रा मध्ये बॉल चाललाय आणि मिळाली फक्त एक सिंगल. आणि पाहू शकाल 83 धावेंचं लक्ष मॅच मध्ये आहे आणि मोठं लक्ष्याचा पाठपुरावा करत असताना तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागते आणि तेच सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतायत दोन फलंदाजी. परंतु एक चौकार जरूर आला, त्यानंतर सिंगल आली आहे. आशिष लवकर बाद झाले, त्यांना थांबायचं होतं मैदानामध्ये. ओ काय बॉल टाकलाय यार, यॉर्कर परफेक्ट बॉल. आणि इथे काय घडलंय, फलंदाज होईल सेफ आहेत फलंदाज. बाल बचावले ते. धाबा अद्याप आपण पाहतोय स्कोरगार्ड वरती ते 16 धाबा. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा, थोडा मॅच संपायचो आहे लवकर. लाईक 22 पंचांचा इशारा आलाय, मॅच थोडा फास्ट करा कारण का पहिला मॅच आहे, वेळ खूप झालाय. अडव्या बॅटनं आपण पाहिली तर फलंदाजानं अगदी जागा बनवली होती, परंतु बॅट बॉलचा तितकासा संपर्क नाहीये. आलाय तो डॉट बॉल. तुमचा प्रेशर वाढवला जाईल या मॅच मध्ये आणि असं वाटतंय की फटके येत नाहीयेत, परंतु इथे समालोचक आणि इथं नक्कीच आम्हाला इथे वंदन दिले बॉल. आणि अगदी पाहू शकाल तुम्ही मुख्य व्यासपीठाला इथे समालोचन कक्षाला. यस आप कैसे है, आपका हाल कैसे है, हम रेडी है. आणि तेच सांगत असताना जबरदस्त फटकालाय, षटकार ठोकलाय. या षटकारांची आतिषबाजी केली, मॅच मध्ये रंग भरेल, उतनन होईल, रंगाटा होईल, मजा येईल. धावा होतील त्या एकूण 22 धावा स्कोरकार्ड वरती. बॉलिंग 3 ट्रॅक वरती प्रशांत नियम जबरदस्त बॅटिंग केली. बॅटची लिडिंग एज फाडी मागे बॉल चाललाय आणि एकच धाव मिळेल डिक्लेअर झोन मध्ये. पाहू शकाल तुम्ही अगदी रखरखत्या उडामध्ये आज एप्रिल महिना चालू आहे. प्रत्येक जण चांगलं काम करत असतो. गुढीपाडवाचा दिवस, गोडधोड, आनंदाचा क्षण, आनंदाचं वातावरण. घराच्या समोर गुढी उभारली जाते, रंग रांगोळी. यावेळेस लो फुल टॉस बॉल ऑन साइडला बॉल टर्न केलाय. ओ माय गॉड, ये क्या कर रहा है भाई. बॉल अडवला त्याने, कॅरी केला. बॉल त्याच्या हातातून निसटला होता जरूर, परंतु काही हरकत नाहीये. धावा तुमच्या जास्त आहेत, परंतु धावा कमी असतील तेव्हा ह्या चुका तुम्हाला कधी कधी स्पर्धेच्या बाहेर घेऊन जातात. नेक्स्ट बॉल बराच बाहेर आहे स्टंपच्या आणि सिंगल मिळते. बॉल वरती अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये आपण ऍड करूया. धावा झाले स्कोरगार्ड वरती आतापर्यंत 26 धावा. आज खऱ्या अर्थानं गोडवा आपल्याला पाहिजे. नवीन वर्ष, नवीन पर्व, नवीन मेजवानी. तेच 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 सकाळी उठायचं, तेच दंतमजन, तेच त्या
सकाळी उठून कामाला जायचं, तेच 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 काही सगळं असतं. परंतु आज नवीन दिवस, आज नवीन पहाट, नवीन सकाळ सुरुवात झाली पर्वाला. हो हो, हो, हो. थोडासा बॉल पाठीमागे ठेवला होता, परंतु टप्पा चांगला आहे, दिशा खराब. मिळेल एक प्रशांतने बॅटिंग चांगली केली आहे. 49 धाव माताच्या बॅटमध्ये जरूर आला आणि तदनंतर शेवटच्या बॉलवरती एक धाव पाहिजे होती, काढून घ्यायला पाहिजे होती आणि चूक झाली आहे. हॅप ट्रॅकर वळवलाय भवऱ्यासारखा, परंतु मिळते फक्त एक. पत्र्यावरती बॉल गेला आणि तो झाला पत्रा शॉट. कदाचित पत्र्यावरती गेला, झाडातून पत्र्यात, पत्र्यातून खाली आणि खालून इकडे. मिळाली एक धाव. इक्का दुक्का से काम नहीं भाई चलने वाला है, इक्का दुक्का से दाल नहीं दलने वाली है. मैच को मंजिल तक जाना है, मैच को जीतना है, जीत का झंडा लहराना है. तो उस तरीके से प्रदर्शन करो, उस तरीके से काम करो. काम करो ऐसा कि नाम बन जाए, नाम करो ऐसा कि आपका इतिहास बन जाए. पुन्हा एकदा खर्रा बॉल आणि मिळते ती एक. चला मॅच थोडं स्पीडअप ठेवा, मॅचला मजा नाहीये. आणि 8 बॉल 55 धावा. एखादा टायर गाडी चालत असताना टायर फुटला, ठप हवा निघून जाते. एका फुगा फुटला, ठप हवा निघून जाते. आणि मॅच मधली कदाचित पूर्णपणे हवा निघून गेली आहे. हवा आणायची असेल तर दमकन दाखवा, चौकार षटकार मारा, पराभवाचं अंतूर कमी करू शकता. अंधाधुंदी फायरिंग फलंदाजाने केली, डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलच्या साथीने आपण पाहतोय धावा झाल्या त्या स्कोरकार्डवरती आतापर्यंत. ते 30 धावा, 83 धावांचं मोठं लक्ष, अजूनही 53 धावांची आवश्यकता. धावा झाल्या स्कोरकार्डवरती आतापर्यंत आपण पाहतोय ते 30 धावा फक्त. लक्ष मोठं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या धावा 8, दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या धावा 14, दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने धावा आल्यात, परंतु तुम्हाला प्रति षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 21, परंतु असं इक्वेशन होतं पहिल्यापासून, परंतु असं काही झालं नाहीये. बॉलर नेम अक्षय, टॅप शॉट खेळलाय, सिंगल शोधण्याचा प्रयत्न, इथे डायरेक्ट हिट केलाय, काही गरज नव्हती फलंदाजाला. आणि चला नेक्स्ट बॅटर लगेच मैदानामध्ये आणि नेक्स्ट मॅचला देखील सुरुवात होईल. संजय बाद झालाय. अक्षय ने पहिल्या बॉल वरती घेतले वेटेत, ना दिलकुमार ना अमिताभ बच्चन, हम सीधे साधे हे अक्षय ठोक दीजिए. दक्ष आलेत बॅटिंग साठी, टीमचे कॅप्टन, टीमचे चालक मालक. हो, अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं. गोलंदाजाने स्लोवर बॉल, हलकीशी डिलिव्हरी, आलाय तो वाईट. पहिल्या बॉल वरती विकेट मिळाली आहे अक्षयला. दक्ष आलेत आणि अगदी लांबर होते. लाईन टप्पा आता पाहायला मिळाला. मॅच मध्ये आदर्श मजा आली नाहीये, कारण का पहिल्यापासून मॅचची हवा निघून गेली. पहिल्या साईड वन साइड हिरो हाय, हे तुम्हाला गाणं माहिती असेल, परंतु फटका हवेमध्ये. इथे काय घडलं जाते, एलिव्हेशन कमी आहे, एलिव्हेशन कम था, एलिव्हेशन कम था, एलिव्हेशन कम था. ठोक दीजिए. आपण पाहिलं तर प्रत्येक पहिल्या इनिंग्स मध्ये गोलंदाज मी म्हणेन दूर काढला होता, गोलंदाजी पिसा काढले होते, प्रत्येक गोलंदाजाला टार्गेट केलं होतं जय आणि प्रशांतने, परंतु इथे टार्गेट करता आलं नाहीये गोलंदाजाला. तुम्ही बॅटिंग करत असताना तुम्ही बॉलर कोण आहे हे आदर्श पाहू नका कधी, हाच माझा सल्ला असतो. कधी पाहू नका, तुम्ही त्या टप्प्याला पहा, तुम्ही त्या बॉलला पहा. इथे हलकीसे मुवमेंट आपण पाहतोय आणि या बॉल वरती मिळते कोणती मुभा नाहीये, एक सिंगल मिळाली आणि स्ट्राइक एंडला आपण जातोय. सध्या टीमचे मालक सिंगल तर मिळाली, दक्ष बॅटिंग साठी आलेत आणि टीमचे ते पॉम्सर आहेत. दक्षच्या बॅट मधनं सुरेख फटका आलाय आणि रन्स घेतली जात नाहीये. बघा त्याला बॅटिंग करायची दक्षला. मॅचची हवा तर अगदी दुसऱ्या षटकामध्येच निघून गेली, परंतु धावा झाल्या ते आतापर्यंत
त्या 32 धावा. बलरक्षे पहिल्या बॉल वरती आणि इथे दक्षच्या बॅट मध्ये आलाय सुरेख फटका. हवाई मार्गाने हवाई मेल मिळाला त्या शेवटच्या बॉल वरती. दक्षने दाखवलंय दमखम दाशात कशी ठेवायची आणि शेवटच्या बॉल वरती आला षटकार. टीमचा मी ऍज अ कॅप्टन आहे. दक्ष वय मला वाटतंय जवळजवळ 13 वर्ष असेल, 13 किंवा 12 वर्षाचा हा खेळाडू. परंतु यार कमालीचा फटका मारलाय दक्षने. दोन्ही बॉल चांगल्या पद्धतीने केले आणि एलिव्हेशन देखील आदर्श खूप चांगलं दिलं. अगदी हवाई मार्गाने मारले जवळजवळ असेल की 42 ते 44 मीटर वरती बॉल उडाला होता आणि लँड होत असताना अगदी त्याने 65 मीटर हा क्रॉस